Hello everybody, welcome in the world of यथार्थ विरोधा. ओम धन्वंतरी नमः. Myself Kanhaya Dedachavan, BMS Final Student. अकॉर्डिंग टू साईज आणि शेपनुसार बोन्सचं क्लासिफिकेशन सांगितलेले. तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे लॉंग बोन्स. जे लॉंग बोन्स असतात, आता जे लॉंग बोन्स असतात त्यांच्यामध्ये प्रेझेंटिंग अपर अँड लोअर लिम्स, हे अपर आणि लोअर लिम्स पार्ट्स ऑफ द बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आणि यामध्ये 3 पार्ट्स असतात. सपोज हे एक बोन आहे, त्यामध्ये अपर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड अशा पद्धतीने त्यांनी 3 पार्ट्स सांगितलेले. ते याच्यामध्ये एक्झाम्पल सेम अपेंडिक्युलर स्केलेटन मधलेच ह्युमरस, फिमर, रेडियस, अल्ना, टिबिया, फिबुला एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, त्याच्यासमोर येते नेक्स्ट दुसरं बोन आहे ते म्हणजे शॉर्ट बोन्स. आता हे शॉर्ट बोन्स जर बघितलं तरी हे स्मॉल इन साईज असतात आणि याचे एक्झाम्पल्स कार्पल्स आणि टार्सल्स हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर समोर जर बघितलं तर समोर येते फ्लॅट बोन्स. फ्लॅट बोन्स हे एक्सपांडेड असतात, प्लेट लाईक, प्रोव्हाइड एक्सटेन्सिव्ह एरियाज, मस्क्युलर अटॅचमेंट असतात आणि प्रोटेक्ट व्हायटल स्ट्रक्चर करतात, त्यामुळे त्यांना आपण फ्लॅट बोन्स असे म्हणतो. तर यामध्ये जर बघितलं तर स्कॅपुला आणि स्टर्नम हे प्रामुख्याने आढळतात. स्कॅपुला आणि स्टर्नम. त्याच्यानंतर समोर जर बघितलं तर इरेग्युलर बोन्स, याच्या नावातच आन्सर आहे, इरेग्युलर असतात आणि ते त्याचे एक्झाम्पल जर बघितलं तर व्हर्टिब्रा असते, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर न्यूमॅटिक बोन्स. न्यूमॅटिक बोन्स कसे असतात? some flat or irregular bones bears a hollow space which contains air within their body. असे बोन्स असतात जे फ्लॅट असतात, इरेग्युलर साईजमध्ये असतात आणि त्यामध्ये हॉलो स्पेस असते एअर कॅव्हिटीसाठी. तर त्याला आपण एक्झाम्पल जर बघितलं तर मॅक्झिला येते, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर समोर जर बघितलं तर सेसमॉइड बोन्स. सेसमॉइड बोन्स हे हमखास MCQ मध्ये विचारतात, तर लक्षात राहू द्या. बोन्स विच डेव्हलप्स इन सर्टन टेंडॉन्स अँड ऑसिफाय आफ्टर बर्थ. जे बोन्स टेंडॉन असतात परंतु ते बर्थ झाल्यानंतर ते ऑसिफाय होतात, त्यांना आपण पटेला आणि पिसिपॉम हे त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. तर हे लक्षात राहू द्या. सेसमॉइड बोन्स. समोर जर बघितलं तर समोर शॉर्ट लॉंग बोन्स म्हणलेले सेम लॉंग बोन्स सारखेच असतात परंतु हे स्मॉल इन साईज असतात. तर यामध्ये पण 3 पार्ट असतात आणि यामध्ये अपर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड असतात. एक्झाम्पल जर बघितले तर मेटाकार्पल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस हे अशा पद्धतीने त्यांनी शॉर्ट बोन्स सांगितले. आता समोर एक मस्ट नो पॉईंट आहे ते म्हणजे फंक्शन्स ऑफ द बोन्स. आता फंक्शन्स ऑफ द बोन्स जर बघितलं मित्रांनो तर पहिलं फंक्शन आहे ते इट प्रोव्हाइड्स सपोर्ट ऑफ अ बॉडी. ते काय करते? बॉडीला सपोर्ट करते. त्याच्यानंतर ते व्हायटल ऑर्गन्सला प्रोटेक्शन करते, सॉफ्ट ऑर्गन्सला प्रोटेक्शन करते. त्याच्यानंतर समजा आपली खास व्यक्ती कुठंतरी उठून चालली तर मग आपण पण त्यांच्या मागं पाठोपाठ जातो आणि मग हे आपण काय करायलो तर लोकोमोशन आणि मुवमेंट करायलो. मग तेच इथे एक्झाम्पल सांगितलेले की मुवमेंट ड्यू टू अटॅच स्केलेटल मसल्स. ते स्केलेटल मसल्समुळे ते मुवमेंट करतात. त्याच्यानंतर स्टोरेज ऑफ कॅल्शियम. स्टोरेज ऑफ कॅल्शियम हे एक मस्ट नो पॉईंट आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर ब्लड सेल फॉर्मेशन करतात. हे असे विविध प्रकारचे फंक्शन्स त्यांनी